नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। कालपासून मुसळधार पाऊस सुद्धा आहे नाशिकमध्ये, त्यामुळे रामकुंड परिसरातील सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। अशात नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे गोदाकाठावर सगळी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय, त्यामुळे गोदाकाठावर भरणारा बाजार देखील आज बंद आहे आणि नदीच्या पातळीत वाढ झाल्याने लोकांना रस्त्यावरच दशक्रिया विधी करावे लागतात। अशातच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। हे गोदा परिसर आहे आणि गोदा घाटावरच दशक्रिया विधी करावे लागतात। दर रविवारी जो बाजार भरतो गोदा काठावर तो सुद्धा आज बंद ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही काळजी घेतली जाते आणि गोदा तीरावर उतरू नका असंही सांगितलं गेलंय। गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला, त्यामुळे रामकुंड परिसरात एक तरुण पुराच्या पाण्यात अडकला। हा तरुण तब्बल अर्धा तास एका सिमेंटच्या खांबाला पकडून उभा होता त्या पाण्याच्या प्रवाहातच। या तरुणाला तब्बल अर्ध्या तासानंतर स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं बाहेर काढलेला आहे। या प्रवाहातून पाण्याचा प्रवाह बघा किती आहे। त्याला वाचवण्यात यश आलंय। स्थानिकांनी आणि रेस्क्यू टीमनं त्याला वाचवलं, पण तो अर्धा तास सिमेंटच्या खांबाला पकडून उभा होता। पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। धामणी कवडास या धरणामधून सूर्या नदीत 40,000 क्युसेक प्रति तास पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।